नमस्कार, आपण बघत आहात भिवापूर टाइम्स सर्वसामान्यांचा साथीदार। तहसीलदारांनी गॅस एजन्सीला पत्र दिल्यानंतर आणि भिवापूर टाइम्सने या बातमीचा पाठपुरावा केल्यानंतर काही दिवसातच तालुक्यातील गॅस एजन्सीने ग्राहकांना घरपोच सिलेंडर मिळणार असल्याची सूचना आपल्या कार्यालयात लावली। काही दिवस नागरिकांना घरपोच गॅस सिलेंडर मिळू लागले, परंतु तालुक्यातील बहुसंख्य नागरिकांना सिलेंडरचे नंबर लावून आणि त्यांना त्यांचे सिलेंडर बुकिंग झाल्याचा मेसेज येऊन अनेक दिवस झाले असताना देखील सिलेंडर मिळत नसल्याची माहिती भिवापूर टाइम्सला प्राप्त झालेली आहे। ही समस्या त्वरित दूर करण्यात यावी यासाठी शहरातील बहुजन समाज पक्षाच्या वतीने माननीय तहसीलदार महोदयांना आधी दिलेल्या निवेदनानुसार व तहसीलदार महोदयांनी काढलेल्या सूचनावजा आदेशाची सिलेंडर वितरण एजन्सीने कडकपणे अंमलबजावणी करावी अशा आशयाचे एक स्मरणपत्र आज पुन्हा देण्यात आले। शहरातील नागरिकांना घरपोच सिलेंडर प्राप्त न झाल्यास बहुजन समाज पक्षातर्फे जन आंदोलन करण्यात येईल अशी माहिती देखील या स्मरणपत्रातून देण्यात आलेली आहे। नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी 13 एप्रिलला जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात गॅस पेट्रोल सिलेंडर पुरवठा आहे असे सांगत गॅस सिलेंडरचे घरपोच वितरण करण्याचे आदेश गॅस एजन्सी संचालकांना दिले असल्याचे सांगितले। यात काही त्रुटी दिसल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे देखील सांगितले। ग्राहकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी एक हेल्पलाईन नंबर देखील जाहीर केला आहे। 0712561106 असा तो नंबर आहे। आज आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेब यांना एक निवेदन सादर केलेलं आहे। भिवापूर तालुक्यातील घरगुती वापराचे जे सिलेंडर आहेत ते लालाजी इंडियन गॅस वितरण कंपनीने बंद केलेले आहे आणि त्यामुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागतोय। 2-2 दिवस तिथे रांगेत राहून त्यांना तिथे आपले कामधंदे सोडून यासाठी थांबावं लागत आहे। तर या संदर्भात आम्ही 1 तारखेला तहसीलदार साहेब यांना आम्ही निवेदन दिलं होतं आणि तहसीलदार साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं की ही वितरण प्रणाली आहे ती आम्ही व्यवस्थित करू। आम्ही आज 15 दिवस त्याची वाट पाहिली, परंतु एवढ्या तक्रारी वाढलेल्या आहेत की इंडियन गॅस एजन्सीमध्ये खूप प्रमाणात वितरण प्रणालीमध्ये घोळ असल्याचं आम्हाला निदर्शनास आलेलं आहे। लोकांची तक्रारी आहे, काहींना डिलिव्हरी झाल्याची मेसेज येतं पण त्यांच्या घरी सिलेंडर पोहोचलेलाच नसतो। काही लोक ज्यांनी बुकिंगही केलेलं नाही त्यांनाही डिलिव्हरीचे मेसेज आलेले आहेत आणि त्यांनी ॲक्च्युली ज्यांना गरज आहे अशाला चक्रा मारायला लावून तिथे डिलिव्हरी होत नाही। या संदर्भात आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे, एक स्मरणपत्र दिलेलं आहे आणि तहसीलदार साहेबांनी डायरेक्ट जिल्हाधिकारी साहेबांशी या संदर्भात चर्चा केली आणि त्या संदर्भात त्यांचे निर्देश दिलेले ते असे की ज्यांना सिलेंडर बुकिंग केलेलं आहे आणि ज्यांना मिळालेलं नाही, ॲक्च्युली 45 दिवसांचं सिलेंडर मिळतं असं त्यांचं म्हणणं आहे, 9 दिवसाचा बॅकलॉग आहे असं ते सांगत आहे। परंतु ज्यांना हे 45 दिवसानंतरही सिलेंडर मिळालेलं नाही त्यांनी लेखी स्वरूपात त्यांच्या बुकिंग सहित आणि त्यांना आलेल्या मेसेजचा संदर्भ देऊन तहसीलदार साहेब यांना तक्रार करायची आहे। हे जर तक्रार जर त्यांना मोठ्या प्रमाणात प्राप्त झालं तर हा जो इंडियन गॅस एजन्सीचा जो वितरण प्रणाली आहे त्याच्यामध्ये काय नक्की घोळ आहे हे आपल्या लक्षात येईल। अन्यथा हे सर्वाची हे देऊन हे आपलं जे त्याच्यामध्ये जे घोळ आहे हा घोळ कायम ठेवून त्याच्यामध्ये घोटाळा करण्याचा ते सतत प्रयत्न करतील। त्याच्यामुळे काय होईल की नागरिकांना हा त्रास वाढत राहील। आम्ही विनंती करतो की तहसीलदार साहेबांनी पूर्वीची ही गॅस वितरण प्रणाली ही पूर्वीप्रमाणे करून घरपोच गॅस ग्राहकांना मिळेल याची व्यवस्था करावी, ही पूर्णपणे करण्याची जबाबदारी माननीय तहसीलदार साहेब आणि गॅस एजन्सी यांची आहे। याच्यामध्ये जर काही कमी जास्त झालं तर आम्ही जन आंदोलन उभारल्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही असं आम्ही याद्वारे एक मेसेज देतोय। आज आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीने तहसीलदार साहेबांना एक स्मरणपत्र दिले। यापूर्वी 1 तारखेला रितसर नियोजन दिलं होतं
आणि त्या पत्रावर त्यांनी एक पत्र काढलं होतं की जी गॅस व्यवस्था आहे, गॅस वितरण व्यवस्था आहे ती नियमित आणि घरपोच करावी. परंतु त्या पत्राला गॅस एजन्सीने नाममात्र ते 11 तारखेचं घरपोच व्यवस्था आम्ही करतो म्हणून पत्र लावलं. परंतु प्रत्यक्षात जर बघितलं तर ते घरपोच व्यवस्था त्यांनी केलेली नाही. आणि वारंवार लोक फोन करतात, ते उडवाउडवीचे उत्तर देतात, तिथे फार मोठा ते जमाव करतात. याच्याने काय होईल की लोकांमध्ये ती अस्वस्थता निर्माण होत आहे. आणि अस्वस्थता निर्माण झाली, अशांतता निर्माण झाली तर मला वाटते की खूप मोठा जनक्षोभ तयार होईल. आणि जनक्षोभ तयार झाली तर मला वाटते याच्यामध्ये मला वाटते लोक खूप पीडित आहेत. आणि या पीडितपणामुळे कदाचित हे खूप मोठं जन आंदोलन उभं होईल. जर असं झालं तर याला सर्वस्वी जबाबदार तहसील कार्यालय प्रशासन आणि ती गॅस एजन्सी राहील, याची खबरदारी त्यांनी घ्यावी. आणि आम्ही तर तयार, जर या 4 ते 5 दिवसात असं काही झालं नाही तर आम्ही तहसील कार्यालय इथे येऊन चुली पेटवा आंदोलन छेडण्याचा आम्ही इशारा देत आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी मनीष डडमत. आज तहसील कार्यालय इथे लालाजी गॅस एजन्सीच्या तक्रारीवर आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन परत द्यायला आलो. मागील 1 महिन्यापासून नागरिकांच्या ज्या तक्रारी होत्या, त्या सिलेंडर भेटत नव्हते. लालाजी एजन्सीकडनं लोकांची काही फसवणूक होत आहे, पुढं त्यांना गुमराह करण्याचा प्रयत्न चालू आहे. सिलेंडर KYCच्या माध्यमातून असो, पायपाच्या माध्यमातून असो, की कुठले काही गोष्टी अशा अफवेच्या माध्यमातून असो, लोकांना एक 15 दिवसापासून DSC नंबर म्हणजे सिलेंडर डिलिव्हरी होऊन सुद्धा त्यांना सिलेंडर मिळत नाही. त्यासुद्धा लोकांची गर्दी त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात होतो. 40च्या वरती पारा गेलेला, उष्णता खूप वाढलेली आहे. लोकांच्या जीवावर जर कमी जास्त झाली तर काही एजन्सी स्वतः जबाबदार घेणार नाही. त्याकरता आम्ही तहसील कार्यालयात तिथे तहसीलदार साहेबांना लालाजी एजन्सीची तक्रार देऊन सन्यान आज आम्ही ह्या नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्याच्या प्रयत्नासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. तहसीलदार साहेबांनी आम्हाला 2 दिवसाची वेळ दिलेली आहे. 2 दिवसात जर समजा नक्कीच जर प्रश्न मार्गी नाही लागला आणि ज्यांच्या डिलिव्हरी DSC नंबर येऊन सन्यान त्यांना सिलेंडर घरपोच मिळाले नाही तर माझे मित्र संदीपजी खडसंग यांना मी नक्कीच त्या चूल पेटव आंदोलन या आंदोलनाला मी नक्कीच माझ्या शिंदे सेनेचे माजी शहर प्रमुख म्हणून मी नक्कीच त्यांना सहकार्य करीन आणि नक्कीच त्यांचा या सिलेंडर आपला गॅस एजन्सी वाल्यावर नक्कीच त्यांना सिलेंडरचा बहुजन समाज पार्टीच्या वतीने मागील 1 तारखेला गॅस एजन्सीबद्दल आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं. त्यांनी आम्हाला आश्वासन आणि सांगितलं की गॅसची सुविधा हे घरपोच होईल. तशी आम्ही त्या गॅस एजन्सीला पत्र दिले असे त्यांनी सांगितलं. नगरपंचायत थ्रू त्यांनी ते सांगितलं तर त्यांना गावामध्ये पुकारा करायला लावून पोलीस प्रोटेक्शन घेऊ. हे सर्व असतानासुद्धा आज 17 तारीख 16 तारखेपर्यंत असली कुठलीही व्यवस्था त्यांनी उपलब्ध करून दिली नाही. त्याकरता आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीने पुन्हा एकदा तहसीलला निवेदन दिलेलं आहे. पूर्व जसं गॅस घरपोच मिळत होतं तशी अगदी खात्रीत मिळायला पाहिजे. नमस्कार, आपण बघत आहात भिवापूर टाइम्स, सर्वसामान्यांचा साथीदार. आज मी आहे तहसील कार्यालय भिवापूर येथे. आज भिवापूरमध्ये तहसील कार्यालयामध्ये आम्ही जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वांनी सांगितलं आहे की म्हणजे तहसीलदार साहेबांनी त्या गॅस एजन्सीवाल्याला, लालाजी इंडियनवाल्याला इथे बोलवलं होतं आणि आमच्या समोर त्याला विचारणा केली तर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. 7 तारखेपासूनचे जे सिलेंडर बुकिंग होते, DIC नंबर आले होते, ते वाटप झाले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. पण माझं स्वतःचं 7 तारखेचं बुकिंग आहे तरी मला सिलेंडर मिळालं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी तिथे बोर्ड लावून ठेवला आहे की 11 तारखेपासून भिवापूरमध्ये सिलेंडरच्या गाड्या फिरत आहेत. पण भिवापूरमध्ये सिलेंडरच्या गाड्या फिरत नाहीत. तहसीलदार साहेबांसमोर आता जेव्हा विचारणा केली तेव्हा ते सांगतात की उद्यापासून गाड्या जातील. म्हणजे एक तरी गोष्ट यांची विश्वास ठेवण्यासारखी आहे असं इथे कोणालाच वाटत नाही. त्याच्यामुळे सर्वांनी इशारा दिलेला आहे की जर या 2 दिवसात प्रत्येकाला घरपोच सिलेंडर मिळाला नाही तर आम्ही तहसील कार्यालयामध्ये चूल पेटवा आंदोलन नक्की करणार आहोत. तर आता 15 दिवस, काही लोकांना तर 2 महिने झाले आहेत, DSC नंबर येऊनही गॅस मिळालेला नाही, सिलेंडर मिळालं नाही. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की गावात गाडी म्हणजे फिरणं सुरू आहे.
तर मग तरी पण सिलेंडर मिळत नाही, तर याच्याबद्दल काय बोलायला? नाही, आता सद्यस्थितीमध्ये सिलेंडरची टंचाई सगळीकडे आहेच, परंतु ही जी लालाजी गॅस इंडियन एजन्सी आहे त्यांच्या बाबतीत भिवापूरमध्ये बऱ्याच तक्रारी प्राप्त होत आहेत. आता वारंवार त्यांना सूचना पण दिलेल्या आहेत, आम्ही लेखी पण त्यांना कळवलेलं आहे आणि तरी पण त्यांच्या तक्रारीमध्ये काय कमी होत नाही, तक्रारी वाढतच चालल्या. आता याबाबत मी वरिष्ठ स्तरावरती बोलणं चालू आहे आमचं, किंवा मान्य जिल्हाधिकारी वगैरे किंवा त्यांचे जे काही कंपनीचे हेड आहेत त्यांच्यासोबत सुद्धा पत्रव्यवहार करून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून याच्यावरती तातडीनं काही मार्ग काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. काही नागरिक आहेत सर की त्यांच्याकडे अजून गाडी आलीच नाही सिलेंडरची आणि त्यांना सिलेंडर पाहिजे आहे, तर ते एजन्सीमध्ये जातात, तर त्यांना टाळाटाळ करणारे उत्तरगिरीकांनी आता काय करायचं? आता या सगळ्या ज्या तुम्ही मांडलेल्या ज्या काही तक्रारी आहेत त्यांची खात्री करून वस्तुस्थिती काय आहे ती माहिती करून घेण्यासाठी आता मी त्यांना या ठिकाणीच बोलवलेलं आहे. त्या एजन्सीचे मॅनेजर आणि त्यांच्या इंडियन गॅस कंपनीचे जे त्यांचे एरिया मॅनेजर वगैरे आहेत ते पण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर त्या दोघांना पण या ठिकाणी बोलवलं आहे मी. मग आपण त्यांच्यासोबत चर्चा करून घेऊ काय काय तुमच्या समस्या आहेत आणि त्या समस्यांवरती काय मार्ग काढता येईल आपण चर्चा करून घेऊ. तालुक्यातील महत्त्वाच्या माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.